नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ओळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील लोकमान्यनगर विभागातील साईनाथ मित्र मंडळ, लोकमान्य नगरपाडा क्रमांक 1 तसंच उन्नती पाण्याची टाकी शिवाईनगर इथे राबवण्यात आलेल्या विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा परिवहन मंत्री आणि ओळा माजिवडा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. या ठिकाणी आरो प्लांटमुळे नागरिकांना आता शुद्ध पाणी उपलब्ध झाले. सध्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे आणि भूजल पातळीतील घट लक्षात घेता जुन्या विहिरींचं पुनरुज्जीवन करणं ही काळाची गरज आहे. या प्रकल्पांतर्गत विहिरींची स्वच्छता, दुरुस्ती, गाळ काढणं, पाणीसाठा वाढवणं तसंच पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना वर्षभर पाण्याची उपलब्धता अधिक स्थिर राहणार असून टँकरवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. या कार्यक्रमप्रसंगी शिवसेना ठाणे शहर प्रमुख आणि नगरसेवक राजेंद्र पाठक, नगरसेवक राकेश शिंदे, नगरसेविका शीतल ढमाले, सुलेखा चव्हाण, जयश्री डेव्हिड, शिवसेना विधानसभा सचिव संदीप डोंगरे, विभाग प्रमुख भगवान देवकाते, रामचंद्र गुरव उपस्थित होते. यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. सर, आपल्या मतदारसंघातल्या ज्या काही विहिरी आहेत त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण एक प्रकल्प हाती घेतला होता. एकूण 46 विहिरी आहेत. टप्प्याटप्प्याने त्याचं लोकार्पण होणार आहे. एकीकडे उन्हाळा देखील कडाक्याचा उन्हामुळे अनेक लोकांना पाण्याचा वाटेसाठी प्रयत्न करावा लागतो. अनेक ठिकाणी पाणी देखील नाही. प्रामुख्यानं ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विहिरी आहेत त्या बहुतांश विहिरी ह्या अतिशय घाण झाल्या होत्या. त्यातील पाणी जे आहे ते बिलकुल वापरण्याजोगं नव्हतं. म्हणजे पिण्याची तर लांबची गोष्ट, पण लोक धुणा भांड्याला किंवा गाडी धुवायला किंवा लाद्या वगैरे स्वच्छता करायला सुद्धा त्याचा वापर करत नव्हते, कारण एवढं घाणेचं साम्राज्य त्यामध्ये होतं. आता तुम्ही बघताय की ही विहीरसुद्धा स्वच्छ केली होती आमच्या ठाणे महापालिकेच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटनं, परंतु परत लोकांना त्या ठिकाणी बाटल्या आणि काही वस्तू टाकल्या. त्यामुळे सातत्यानं ह्या वस्तू टाकून किंवा निर्माल्याचं सामान टाकून किंवा इतर काही जे ड्रेनेजचं पाणी असतं किंवा नाल्या किंवा गटाराचं पाणी असतं ते त्यामध्ये जाऊन ते पाणी अतिशय अस्वच्छ होत असतं आणि त्यामुळे ते पिण्यायोग्य कधीच झालं नव्हतं. म्हणून आम्ही एक संकल्पना राबवली की प्रत्येक विहिरीचं पाणी हे त्याला नैसर्गिक जो स्रोत आहे तो जिवंत असल्याकारणानं ते वापरण्यायोग्य कसं होईल. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मी एक प्रपोजल त्यांच्याकडे दिलं, जे आमच्या ठाणे महापालिकेच्या आणि मीरा भाईंदरच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटनं माझ्याकडे दिलं होतं. आणि त्या माध्यमातून ते प्रेझेंटेशन दिल्यानंतर शिंदे साहेबांनी ठाणे आणि मीरा भाईंदरच्या सगळ्या विहिरीचं सुशोभीकरण करणे, पुनरुज्जीवन करणे, ते जे पाणी आहे त्यामध्ये ते वापरण्यायोग्य करणे किंबहुना पिण्यायोग्य करण्यासाठी 50 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. महापालिकेच्या महासभेत आज मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना भाजपा यांच्यातच जोरदार वाद रंगला आणि सभागृहाचं कामकाज तहकूब होईपर्यंत पोहोचलं. महासभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत तहकूब प्रस्ताव मांडण्यात आला. यावर सर्वांनी सहमती दर्शवली. मात्र त्यानंतर वातावरण अचानक तापलं. भाजपाचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी नारी शक्ती वंदन विषयावर विरोध करणाऱ्या विरोधकांचा निषेध करणारा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. हा प्रस्ताव सभागृहात वाचून दाखवण्यात आला नाही असा आरोप करत भाजपाचे नगरसेवक आणि नगरसेविका आक्रमक झाले. त्यांनी सभागृहाबाहेर येत निषेध व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. तहकुबीच्या संवेदनशील विषयावर राजकारण करू नये असं सांगत त्यांनी भाजपाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सभागृह तहकूब झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नगरसेवकांमध्ये तीव्र वादावादी झाली. एकत्र सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षातील मतभेद उघडपणे समोर आल्यानं ठाणे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या घटनेमुळे आगामी काळात ठाणे महापालिकेतील सत्ताधारी महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यांचं तेच आहे ना की महिलांवर अत्याचार कसे होतील ह्या संदर्भात त्या लोकांच्या आज तुम्ही बघितलं आमचे प्रधानमंत्री असो या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असो, आज गुन्हे उघडीच येतात. पहिले गुन्हे उघडीच नव्हते, पोलिस डावळलं जायचं, पण आता एक गुन्हा जर महिला कुठली गेली तर त्या महिलाचं ती केस नोंदवून घेतली जाते. आणि ते एक सक्षमीकरण आमचे मुख्यमंत्री असो आमचे उपमुख्यमंत्री असो यांच्या माध्यमातून ह्या सक्षमीकरण झाल्याचं काम दिसून येतं. आणि आज तुम्हाला बघितलं
उद्या आमचं 4 वाजता आमच्या सर्व महिलांच्या बघितलं आमचे लाडके मुख्यमंत्री सर्व पक्षाचे आमचे जी लोक आहेत त्यांनी आमचा एक निषेध म्हणून मला वाटतं वर्ली ते जांभोरीपर्यंत रॅली निषेधची महिला आक्रोशचा हे काढलेलं आहे, निषेध मोर्चा काढला आहे. त्या संदर्भात आम्ही सर्व नगरसेवकाचे आम्ही सर्व लोक त्या भागी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व असणार आहेत. ओके. महिला सर, नारी शक्ती वंदन याला विरोध करणाऱ्या विरोधकांचा निषेध म्हणून एक प्रस्ताव तहकुबीसाठी भाजपकडून देण्यात आला होता, मात्र तो वाचून दाखवण्यात आलेला नाही. याचा निषेध भाजपच्या नगरसेवकांनी आणि नगरसेविकांनी केलेला आहे. साहेब, तुम्ही बघितलं असेल की आजची सभा तहकुबी ही आशा भोसले यांच्या निधनानंतर एक दुखवटा म्हणून केली होती. दुखवटाच्या ठरावाच्या ह्याच्यामध्ये निषेधाचा ठराव होत नाही आहे. त्यांना सभाशास्त्र आणि याची शिकण्याची गरज आहे. आणि जेव्हा सभागृहात झालं त्या टायमालाही त्यांचा असा आक्षेप होता की सन्माननीय आयुक्त साहेबांचा आज जन्मदिवस होता आणि तुम्ही वाढदिवस कसा साजरा केला. तर त्यांनी सभाशास्त्र बघावं. त्यांनी सभा चालू होण्याच्या अगोदर आयुक्त साहेब जेव्हा आले तेव्हा नुसतं आयुक्त साहेबांचा वाढदिवस नाही, त्यांना फक्त बुके देण्यात आला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून, आणि एक महापालिकेचा लोगोचा जो विषय होता त्याचं अनावरण झालं. त्यानंतर जेव्हा सभा सुरू झाली तेव्हा सभा तहकुबी मांडल्यानंतर हा कुठलाही विषय झाला नाही. एखाद्या विषयावर एखादी तहकुबी मांडल्यावरती जी तहकुबी झाली त्याच विषयावर परत तहकुबी, दुसऱ्या विषयावर निषेध करून तहकुबी असं होत नाही आहे. त्यासाठी त्यांना वेगळी सभा घ्यायला लागेल. मला सर्व भरत चव्हाण हे आमचे जुने मित्र आहेत, जुने सहकारी आहेत, त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना ह्या सगळ्या ह्याच्यामधनं तुम्ही काही प्रोटोकॉलचं आणि ह्याचं शिकून घ्या, तुम्ही समजून घ्या आणि त्याच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सभागृह कसं चालवता येईल ह्याचे तुम्हाला हे करता येईल. आणि नारी शक्तीच्या विधेयकाला विरोध केल्याबद्दल ठाणे शहर शिवसेना शाखेतर्फे, शिवसेनेतर्फे, ठाणे शहर शिवसेने शाखेतर्फे ठाण्यातच नाही तर शिवसेनेतर्फे अख्ख्या महाराष्ट्रात शिंदे साहेबांच्या ह्याच्यातनं तर्फे मार्गदर्शनाखाली अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलनं चालू आहेत. आणि जर असा विषय असता तर ह्या आंदोलनं करायला आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं करतोय, ह्या सगळ्याचा निषेध करतोय. पण कुठल्याही गोष्टीत त्रुटी काढून फक्त निषेध करत राहायचं कुठल्याही गोष्टीत, ही त्यांना एक जुनी काय म्हणतात त्यांना त्यांची पद्धत एक सवय लागलेली आहे. कुठल्याही गोष्टीत खोट काढायची आणि फक्त भुई साप समजून भुईला धोपटत राहायचं, हा प्रकार त्यांनी बंद करावा. चांगल्या पद्धतीनं सभागृह चालत असताना सभागृहात ही त्यांची निषेध सूचना पुढच्या महासभेत, पुढची आता ही तहकूब महासभा आहे, पुढच्या याच्यात मांडता आली असती, त्यांना मांडता येणार आहे. पण ते न करता फक्त निषेध करून वातावरण आणि प्रसिद्धी हव्यास काही गोष्टी करायच्या आहेत आणि टाळाव्यात, अशा मी त्यांना सूचना करेन. ओके, थँक्यू. ठाणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेते कार्यालयाचं उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. याप्रसंगी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, प्रदेश सरचिटणीस आणि आमदार निरंजन डावखरे, ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भारतीय जनता पक्षाचे गटनेते आणि नगरसेवक मुकेश मोकाशी, नगरसेवक संजय बाघोले, नगरसेवक मनोहर डुमरे, वैभव कदम, दीपक जाधव, स्नेहा आमरे, नंदा पाटील, अनिता ठाकूर, नम्रता कोळी, नगरसेविका मृणाल पेंडसे इत्यादी उपस्थित होते. या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवण्यास आणि जनसंपर्क अधिक दृढ करण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रशस्त असं भारतीय जनता पार्टीचं गट कार्यालय या ठिकाणी उपलब्ध झालं आहे आणि त्याचं आज उद्घाटनही झालं आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की वाढत्या शहराच्या समस्या, वाढते निरनिराळे विकास प्रकल्प, त्याचे सर्व या लोकशाहीच्या मंदिराच्या माध्यमातूनच लोकप्रतिनिधी निर्णय घेतात आणि त्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील हे गटनेता कार्यालय हे या ठिकाणी सुसज्ज असं लोकांसाठी उपलब्ध झालं आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की आत्ताच एक महिन्यापूर्वीच महासभेला सुरुवात झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे निश्चितपणे लोकाभिमुख आणि या ठाण्याच्या गरजेनुसार त्या पद्धतीने नियोजनामध्ये काय बदल व्हायला पाहिजेत, काय त्रुटी आहेत
हे ठामपणे मांडायला देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे. शेवटी आमचं नातं जे आहे ते ठाणेकर जनतेशी आहे आणि या जनतेला या माध्यमातून न्याय देण्याचं आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम जे आहे ते या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल. ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा आज पद्मविभूषण स्वर्गीय आशा भोसले आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक श्यामनाथू पाटील यांच्या निधनामुळे तहकूब करण्यात आली असून मुंबई महापालिकेत नगरसेवकांची ओळख पटवावी त्यासाठी बॅच देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर महासभेत भाजपाचे नगरसेवक भरत चव्हाण या सगळ्या संदर्भात प्रस्ताव यांनी मांडला होता. त्यानंतर आज ठाणे महापालिकेत सुद्धा आयुक्त सौरभ राव आणि महापौर शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते 131 नगरसेवकांना ओळख बॅच वाटप करण्यात आलं. तसंच ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांचा वाढदिवसानिमित्त महापौर, उपमहापौर आणि गटनेते नगरसेवकांच्या उपस्थितीत वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी मंदिराजवळ एका दुकानाला आग लागल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. आग लागल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं येथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली होती. त्यामुळे गोखले रोड परिसर, गावदेवी मैदान परिसरात वाहतूक कोंडी झाली. गावदेवी मंदिराजवळ रिक्षा उपलब्ध होत नसल्यानं प्रवाशांचे हाल झाले. गावदेवी मंदिराजवळ कपडे विक्रीचं दुकान आहे. या दुकानात सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथकं घटनास्थळी दाखल झाली. गावदेवी मंदिर परिसरात सकाळी प्रवाशांसाठी रिक्षा उभ्या असतात. तसंच पादचाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर असते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी येथील रस्ते बंद केले होते. तसंच वाहतूक पोलिसांनी येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. ठाणे शहरामध्ये कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. गावदेवी मंदिर परिसरातून नितीन कंपनी किंवा इतर भागातील शेअर रिक्षा उपलब्ध असतात. आग लागल्यानं या रिक्षांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना काही अंतर पायी चौकात जाऊन रिक्षा उपलब्ध झाली. तसंच गोखले रोड, गावदेवी मैदानासह ठाणे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी देखील झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं, परंतु आग दुकानामध्ये धुमसत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. येऊरमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बिबट्याच्या शिकारी पाठोपाठ माकडांना बाण मारून जखमी करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. बिबट्याची शिकार करणारे जेरबंद झाले असले तरी माकडांना बाण मारणारे अद्याप सापडलेले नसून शिकाऱ्यांकडून प्राण्यांसाठी जंगलात सापळे लावले जात असल्याचा संशय वन विभागाला आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या वन विभागानं येऊरच्या जंगलात सापळे शोध मोहीम राबवली. यात काहीच आढळून आलं नसलं तरी यापुढे देखील ही मोहीम सुरूच राहणार असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं. ठाण्यातील येऊरचा परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात येतो. या जंगलात अनेक पक्षी, प्राणी तसंच बिबटे आहेत. येऊर जंगलाजवळील भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामं तयार झाली आहेत. त्यामुळे जंगलातील वन्यजीवांच्या अधिवासावर त्याचा परिणाम होतो. असं असतानाच काही महिन्यांपूर्वी एका टोळीला वन विभागानं अटक केली होती. या टोळीच्या तपासादरम्यान येऊरच्या जंगलात बिबट्यांची शिकार झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. त्यापाठोपाठ याच जंगलात माकडांना बाण मारून जखमी करण्यात आल्याच्या 2 घटना समोर आल्या होत्या. या हल्लेखोरांचा शोध लागत नसल्यामुळे वन विभागानं हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास 25,000चं बक्षीस जाहीर केलं होतं. अद्यापही माकडांना जखमी करणारे शिकारी पकडले गेले नाहीत. अवघ्या 3 महिन्यात 2 बिबट्यांची शिकार झाल्याचं आणि त्यापाठोपाठ 2 माकडांना बाण मारून जखमी करण्याच्या घटना घडल्या असून वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे परिसरात शिकारी टोळी सक्रिय असल्याचा संशय वन विभागाला आहे. जंगलात शिकारीसाठी सापळे लावले जात असल्याचाही वन विभागाला संशय आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे वन विभाग आणि बोरोली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्या संयुक्त पथकाद्वारे सापळे शोध मोहीम सुरू केली आहे. ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाळे, सहाय्यक वनसंरक्षक सोनल वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे वनक्षेत्रपाल NB मुठे, येऊर वनक्षेत्रपाल मयूर सुरवसे, वनपाल, वनरक्षक तसंच वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशनचे सदस्य आणि सेक्युइंग असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेलफेअर यांनी ही मोहीम राबवली. या मोहिमेत येऊर ते मानपाडा आणि टिकुशिंदीवाडी भागातील जंगलात पाहणी करण्याबरोबरच संशयास्पद ठिकाणी शोध मोहीम हाती घेण्यात आली. यात काहीच आढळून आलं नसल्याचं वन विभागानं स्पष्ट केलं.